नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दोन युवा साहित्यिकांशी गप्पा मारणार आहोत. दोघेही असे की ज्यांच्याकडून साहित्य क्षेत्राला खूप अपेक्षा आहेत. पहिला लेखक किंवा आजच्या संदर्भात कवी आहेत देविदास सौदागर. त्यांच्या पहिल्याच कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर आता देविदास सौदागर यांचा नवीन कविता संग्रह प्रकाशित झालाय, गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल नावाचा. तेव्हा या कविता संग्रहाविषयी आणि एकूणच लिखाणाविषयी देविदास सौदागर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. स्वागत आहे देविदास तुमचं आनंदाचं पानमध्ये. गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल अशा पद्धतीचं नाव आहे, तेव्हा नाव आणि या कविता संग्रहातल्या कवितांचा विषय याविषयी सांगावं. गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल म्हणजे या संग्रहामध्ये अनेक ज्या उपमा आलेल्या आहेत त्या काळाला उद्देशून आलेल्या आहेत. काळ, वेळ, प्रहर. तर अशामधून प्रहाराचं त्याच्यामध्ये जास्त महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काळ नेमका आपल्यासमोर कसा उभा टाकलेला आहे काळाचा आपल्याला अंदाज येत नाही. काळाला प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक वेळी एक नवीन उपमा द्यावी वाटणं किंवा त्या देत जाणं हे या संग्रहामध्ये जुळून आलेलं आहे. त्यातून या संग्रहाला गहिवरल्या प्रहारांची दिशाभूल असं नाव देण्याचा मी निर्णय केला. जेव्हा आपण कविता संग्रहाविषयी बोलतो देविदास, तेव्हा कविता संग्रहातल्या कवितांना कधी कधी एखादं सूत्र असतं, कधी त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. तर हा कविता संग्रह कशा पद्धतीचा आहे? यातल्या कवितांना काही सूत्र आहे की मनातले विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडले गेले? या सगळ्या कवितांमध्ये लेखकाचे किंवा कवीचं जे काही जीवन अनुभव असतात तर ते यामध्ये हे आलेले आहेत. आणि त्यामध्ये काळाच्या ज्या काही रूपक असतील, कल्पना असतील, तर त्या प्रत्येक कवितेमध्ये काळ, वेळ, प्रहर ह्या सगळ्या उपमा त्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक कवितेमध्ये काळाचं वेगवेगळ्या प्रकारे चित्रण करण्यात आलेलं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की भाकरी दुर्मिळ करणारा काळ. तर तो ह्या अर्थानं म्हणलेला आहे की सध्या युद्धाचा काळ असेल किंवा महागाईचा काळ असेल किंवा शोषित लोकांच्या जगण्यातनं त्यांच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झालेला असेल. यातून ही एक उपमा सुचलेली होती की भाकरी दुर्मिळ करणारा काळ. तर असं एक त्या सगळ्या कवितांमध्ये एक सूत्र आहे. देविदास, या कविता संग्रहामध्ये संत तुकारामांविषयी एक कविता आहे जी खूप गाजते आहे. आम्हाला ती कविताही ऐकायला आवडेल आणि अर्थात त्या कवितेविषयी जाणून घ्यायला सुद्धा आवडेल. हा, मी ह्या संग्रहातली तुकाराम ही कविता ऐकवतो. तर बुडालेल्या गाथा वॉटरप्रूफ असतील काय? गाथेखाली लाकूड बांधलं होतं काय? असे प्रश्न विचारणाऱ्यांना जिभेवर उमटलेली अभंगमाळ दाखवली, जिभेवर उमटलेली शब्दांची पावले दाखवली, काळजाच्या टाळाला घट्ट मिठी मारून बसलेली. विठ्ठलाच्या कीर्तनात मनातला गोंधळ थांबला नाही. तेव्हा मी फडफडत्या शिरेवर चंदन टिळा लावून शांत झालो. काळा बुक्का सांडलेल्या पाण्यात रक्त दिसत नाही, याचं काय करावं? याचं उत्तर फुललं नाही अजूनही. भयान रात्रीची पहाट रेंगाळतच आहे. पिंडीवरचा विंचू मारण्याचा संदर्भ मी त्यांना दिला, तेव्हा ते कुजबुजले. संदर्भ पोकळ करायला हवे होते. अघोषित बहिष्कार टाकला शेवटी त्यांनी. तर ही तुकारामा ही कविता माझ्या संग्रहातील आहे. आपण गेल्या वेळी आनंदाचं पानमध्ये गप्पा मारल्या होत्या त्या उसवणच्या निमित्ताने. तर युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर काय बदललं देविदास? म्हणजे उसवन कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाल्यानंतर जे काही माझ्या भोवतालातील मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा जो माझ्या सगळा कडेचा समाज होता, त्यांच्या नजरेमध्ये एक माझ्याकडे बघण्याची एक दृष्टी बदलली, एक आदर आला. आणि पुस्तक वाचण्याविषयी एक समाजामध्ये माझ्या भोवतालामध्ये विशेषतः एक वेगळं भान आल्याचं मला जाणवलं. वैयक्तिक आयुष्यापुरतं बोलायचं झालं तर मी सध्याही टेलर कामच करतो आहे.
पण युवा अकादमी मिळाल्यानंतर आयुष्यामध्ये चांगले सकारात्मक बदल झाले. विशेषतः माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि वाचनाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा सकारात्मक झाला. आणि अर्थात शेवटचा प्रश्न की कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, यापूर्वी कादंबरीही आलेली आहे, त्यामुळे आता कवितांची नवी पुस्तकं आम्हाला वाचायला मिळतील की काही कादंबरीचा सुद्धा विषय मनात घोळतोय? सध्या नवीन लिखाण म्हणजे मी कादंबरी लिहितोय. म्हणजे तेव्हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर मला अनेकांनी विचारलं होतं की यानंतर जी येणारी कादंबरी असेल तर ती कुठल्या विषयावर आहे किंवा तुम्ही सध्या काय लिहिताय, तर मी सध्या कादंबरीच लिहितोय. हा जो कविता संग्रह आहे तो 2020 ते 2024 पर्यंत ज्या काही लिहिलेल्या कविता आहेत, जेव्हा मी उसवन कादंबरी लिहित होतो आणि त्या काळात ज्या कविता सुचल्या त्या कडेला मी लिहित राहिलेलो होतो, तो हा संग्रह सध्या लोकवाङ्मयकडून आला ह्या वर्षी. तर मी कादंबरी लिहितोय सध्या आणि कादंबरीचा विषय हा आहे सध्या की गावोगाव सध्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण भरपूर प्रमाणात आहेत आणि त्यांच्या जगण्याची एक गोष्ट मी माझ्या कादंबरीतनं मी मांडतोय. गेली वर्ष दीड वर्ष झालं त्याच्यावर काम सुरू आहे आणि आजच्या अस्वस्थ ग्रामीण नायकाचं चित्रण, त्याच्यामध्ये मी तरुण नायकाचं चित्रण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कादंबरी ह्या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढल्या वर्षी प्रकाशित होईल आणि जे काही तरुण आहेत, अस्वस्थ तरुणाईचा जो स्वर आहे तो ह्यात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. खूप खूप आभार देवीदास, तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारल्यात त्यासाठी आणि तुमच्या सगळ्या लेखन प्रवासासाठी एबीपी माझातर्फे शुभेच्छा. या गप्पांनंतर आणखी एका युवा साहित्यिकाशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. वारीचे दिवस आहेत आणि फॅन्टसीने जाणारी एक विठुरायाविषयीचीच कादंबरी या युवा लेखकाने लिहिली आहे. विनायक होगाडे हा आधुनिक जाणीवेतून परंपरेचा नवा अन्वयार्थ लावणारा, वेगवेगळे संदर्भ पाहणारा असा एक लेखक आहे आणि त्याचीच कादंबरी आहे विठोबा मिसिंग इन पंढरपूर. तेव्हा या कादंबरीविषयी आणि त्याच्यात काय लिहिलंय, काय कशा पद्धतीने ह्या कादंबरी जाते, या सगळ्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत विनायक यांच्याशीच. विनायक, खूप स्वागत आहे तुमचं आणि नावापासूनच सुरुवात करूया की विठोबा मिसिंग इन पंढरपूर या नावाची फॅन्टसीच्या अंगानं जाणारी कादंबरी तुम्ही लिहिली आहेत. अगदी नवी कादंबरी आहे, काही महिन्यांपूर्वीच प्रकाशित झालेली. तर आम्हाला सुरुवातीला लेखकाकडनं जाणून घ्यायचं आहे नावापासून कादंबरीपर्यंत. सुरुवात करतो मी. खरं तर कवी अरुण कोलटकर यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे की विठोबाची आणि माझी डायरेक्ट ओळख नाही, पण तुकारामाची आणि माझी आहे, आणि तुकाराम विठोबाला ओळखत होता. तर तशीच काहीसा प्रकार माझ्या संदर्भातही झाला असं मला थोडंसं जाणवतं. कारण डिअर तुकोबा हे पुस्तक आलं होतं आणि त्यानिमित्तानं माझा तुकोबांशी असलेला संपर्क किंवा सहवास किंवा मैत्री जी आहे ती अधिक गहिरी झालेली होती आणि त्यांच्यामुळं माझी विठोबाशीही मैत्री झाली. डिअर तुकोबाच्या 3ऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त मी पहिल्यांदा, खरं तर जाणत्या वयात पहिल्यांदा पंढरपूरला गेलो असं म्हणावं लागेल. लहानपणी गेलो होतो पण कळत्या वयात पहिल्यांदा पंढरपूरला गेलो आणि मी जे मनात योजून ठेवलेलं जे पंढरपूर होतं त्यापेक्षा काही वेगळं पंढरपूर मला बघायला मिळालं. मग मला असा प्रश्न पडला की मला जर इतकं वेगळं वाटतंय आणि थोडं शॉकिंग वाटतंय, तर आतला जो पांडुरंग आहे जो 28 युगांपूर्वी रुसलेल्या रखुमाला मनवायला म्हणून पंढरपूरला आला होता, या दिंडीरवनात आला होता आणि मग पुंडलिकाला भेटला, पुंडलिकाने वीट फेकली, त्याच्यावर तो उभा राहिला आणि मग त्याच्या भोवतीनं मंदिर उभं राहिलं. तर 28 युगांपासून उभा राहिलेला हा जो पांडुरंग आहे तो जर या मंदिराबाहेर आला तर दिंडीरवन ते आत्ताचं पंढरपूर त्याला किती बदलल्यासारखं वाटेल आणि जाणवेल, असे एक कथाबीज त्यावेळेला माझ्या मनात पडून गेला आणि ते मला सतत मनात घोळत राहायला लागलं. आणि मग सहज मला त्यावर अधिक विचार करता करता जर पांडुरंग बाहेर आला तर त्याला किती भिरभिटल्यागत वाटेल या बदललेल्या जगात, बदललेल्या पंढरपुरात. अशा अर्थानं मग ती विठोबा मिसिंग इन पंढरपूर, स्वतः पांडुरंगच या नव्या पंढरपुरामध्ये हरवलाय अशा अनुषंगानं ती संकल्पना सुचली. अर्थात हे कथाबीज होतं आणि मग त्याच्यावर अधिक जसं विचार करत गेलो तसं ते फुलत गेलं.
म्हणजे तुकाराम महाराजांची एक उक्ती आहे की पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. तर हे कथाबीज सुचल्यानंतर हे पंढरीचं भूत माझ्या सुद्धा मानगुटीवर बसलं आणि मला ते इतकं झडपल्यासारखं झालं की मला मग त्या अनुषंगानं ते अधिकाधिक विचार त्या कथाविश्वात अधिकाधिक रमायला झालं आणि मग त्यातून ही कादंबरी उदयाला आली. साधारणतः ही कादंबरी 12व्या शतकापासून म्हणजे ज्ञानेश्वर नामदेवांपासून ते 2025-26 21व्या शतकापर्यंतचा सगळा पट या कादंबरीमध्ये मांडलेला आहे मी. साधारणतः ही 380 पानांची साधारणतः ही कादंबरी आहे आणि इतका मोठा विस्तृत पट आता मला पेलणं कितपत जमलंय मला माहीत नाही, पण ते वाचक ठरवतील. पण मला फार मजा आली ह्या कादंबरीचा सगळा प्रवास करताना. खरं तर विनायक, डिअर तुकोबाच्या निमित्ताने पण आपण गप्पा मारल्या होत्या आणि तेव्हापासूनच मला असं वाटतं की वारकरी जातो वारीला आणि जसं आपण म्हटलं पंढरीचं भूत ते त्यांच्यावर असतं आणि त्या जोशात आवेशात ती वारी पूर्ण करतात. पण तुझ्यासारखा युवा पिढीचा प्रतिनिधी ज्याच्या हातात मोबाईल फोन आहे, रील्स आहेत, सगळ्या सोशल मीडिया आहे, असं असताना आधी डिअर तुकोबा आणि आता जरीही आपण पुन्हा एकदा म्हटलं की फॅन्टसीच्या अंगाने जाणारी कादंबरी एक वेगळा विचार आहे, तरी सुद्धा त्यात विठ्ठल आहे, त्यात तुकोबा आहेत. तर हे म्हणजे तुला वारंवार मनात येतं, तर त्याच्या मागची तुझी पार्श्वभूमी काय आहे? का तुला या गोष्टी फॅसिनेट करतायत? अगदीच मला याचं उत्तर असं ठोकळेबाजपणे देता येणार नाही. मला पण माहीत नाही की मला हे इतकं फॅसिनेट का करतं. तुकोबांच्या वेळेला अर्थातच तुकोबां म्हणजे मला त्यावेळेला तर असा प्रश्न पडायचा की तुकोबांचं ही जेव्हा ते ज्या काळात सगळं लिहायला लागले तेव्हा त्यांचं वय अगदीच 20-22 दुष्काळानंतर ती लिहिते झाले असतील. म्हणजे ते सुद्धा माझंच वय आहे. तर तो लिहित्या वयाचा त्यावेळेचा तरुण त्यानं त्या 17व्या शतकात इतकं सगळं लिहिलं. मग तुकाराम महाराजांचं सगळं कार्य आपल्याला पुढचं माहितीच आहे. आणि देहू गावातला तुकोबा महाराज झाले म्हणजे तुकाराम महाराज झाले. तर हे त्यांच्या तरुणाई त्यांनी केलेलं काम आहे. त्या अर्थाने मी त्यांच्याशी कदाचित कनेक्ट झालो असेल. आणि मगाशी जसं मी अरुण कोलटकरांचं वाक्य उद्धृत केलं तर तोच प्रवास काहीचा माझ्या बाबतीत झाला आणि मला विठ्ठलाशी जे जवळीकता आहे ती त्या संदर्भाने निर्माण झाली असावी. दुसरं असं की अधिकाधिक जेव्हा मी तुकाराम महाराज सोडून अधिक वेगवेगळ्या संतांचं जेव्हा वाचायला लागलो, मग त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, जनाबाई आहेत, कान्होपात्र आहेत आणि अगदी मग साने गुरुजींचा जो मंदिर प्रवेशाचा लढा आहे आणि त्याच्यानंतरचा मग सगळा जो पट आहे आपल्या कसा सामाजिक सुधारणांचा इतिहास राहिलेला आहे, हा सगळा पट मी जेव्हा 12व्या शतकापासून ते इथंपर्यंत वाचत गेलो. आणि दुसरं आणखी एक असं आहे म्हणजे मला या कादंबरीबद्दल ते याला जोडून मी सांगतो की या कादंबरी ही ज्या थीम लाईनवर उभी आहे की कोण जाणे पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठोबा उभ्या उभ्याच 28 युगांचा एखादा डुलका घेत असेल तर, म्हणजे तो रुक्माईला शोधायला आलेला आहे आणि त्या विटेवर उभा राहिलेला आहे आणि नंतर तो निद्रिस्त झालेला आहे. आणि जसं आपण एखाद्या प्रवासामध्ये 5 मिनिटाचा डुलका घेऊन उठतो आणि आपल्याला जाणवतं की अरे अर्धा पाऊण तास निघून गेलेला आहे, तसंच काहीसं या पांडुरंगाबद्दल झालेलं असेल आणि त्याला मधल्या काळात काय झालेलं आहे हेच माहिती नसेल. तर हा जो सगळा शोध आहे ज्ञानदेवांपासून ते आत्ताच्या 2025 पर्यंतचा, जे मी मध्ये सगळ्या संतांचं आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा सगळा उल्लेख केला, त्याचा प्रवास विठोबा कसा सगळा करेल आणि त्याला हे सगळं कसं दिसेल आणि तो स्वतःचाच शोध कसा घेईल. कारण ती जी मिथक कथा आहे रुक्मिणीला शोधण्याची आणि ती त्याला अजून खरं तर लौकिक अर्थानं आपण नीट बघा की ती त्याला सापडलेली नाही आहे. कारण आपलं जे पंढरपूरचं मंदिर आहे त्याच्या मागे रुक्मिणी उभी आहे. मग ती मागे काय आहे खरं तर ती त्याला सापडलेली असेल तर आणि मनवलेलं असेल विठ्ठलानं तर ते दोघे एकमेकांच्या सोबत त्या मंदिरात हवे ना. तर मिथक कथेनुसार ती मिथक कथा अजून तरी अपूर्ण आहे. तर त्या मिथक कथेची ही उत्तर कथा आहे असं मला म्हणावंसं वाटतं. आणि ती उत्तर कथा म्हणजे त्या मूळ मिथक कथेला फुटलेला एक फुटवा आहे की एक फुटवा जसं फांदी फुटते झाडाची आणि ते नवीनच काहीतरी फांदी सुरू होती, तिथलं पान फुलं सुटतात, तसं त्या मूळ मिथक कथेला ही उत्तर कथा फुटलेली आहे आणि त्यातून मग ही 2025 पर्यंत आलेली आहे. अर्थात वाचकांनी या उत्तर कथेची यथार्थता ठरवावी, पण मग विठ्ठलानं स्वतःचा घेतलेला हा शोध आहे असं एका वाक्यात साधारणतः मला या कादंबरीबद्दल सांगता येईल. विनायक, खरं तर म्हणजे
जेव्हा मी या कादंबरीविषयी वाचलं आणि आत्ता तुमच्याकडनं सुद्धा ऐकते, तेव्हा मला असं जाणवतं की साधारण आपण डॅन ब्राऊन वगैरेचे जी पुस्तकं वाचतो की त्यांच्याकडे जे काही त्यांच्या इतिहासात दडलेल्या गोष्टी असतात त्याचा थोडासा संदर्भ घेऊन मग त्याला आधुनिक काळाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. तर तसा काही विचार जाणीवपूर्वक केला गेला की ते म्हणजे जे कथाबीज होतं त्याचा की त्या पद्धतीने लिहायचं आणि मग त्याला मॉडर्न आणि याच्याशी जोडायचं, असा काही होता कादंबरीचा म्हणजे आपण ज्याला कादंबरीचा फॉर्मॅट म्हणतो किंवा फॉर्म म्हणतो त्याबद्दल? अगदीच खरं सांगायचं तर अजिबातच ठरवून ती गोष्ट केली नाही की हे अशाच स्वरूपानं पुढे जाईल. जेव्हा सुरुवातीला कथाबीज सुचलं तेव्हा ते अगदीच एका ओळीचं होतं की 28 युगांसाठी जो विटेवर उभा आहे तो विठ्ठल समजा एखादी डुलकी घेत असेल आणि तो जर जागा झाला आणि पुन्हा या मंदिरातून बाहेर पडून आत्ताच्या पंढरपुरात फिरायला लागला तर काय होईल, एवढीच साधारणतः कल्पना होती. पण त्याचं पुढे काय होईल आणि तो मला घेऊन कुठे कुठे फिरेल आणि कसा जाईल याची मलाही कल्पना होती. जेव्हा मी त्याला घेऊन त्या विठ्ठलाला घेऊन म्हणजे माझ्या कल्पनेतल्या विठोबाला घेऊन जेव्हा मी फिरायला लागलो त्याच पंढरपुरात, त्याच कल्पनेतल्या पंढरपुरात, तेव्हा ते पुढं आपोआपच स्फुरत गेलं किंवा कल्पना तशा सुचत गेल्या. आणि कदाचित आधी जे आपण वाचलेलं असतं, पाहिलेलं असतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे असतं त्या पद्धतीनं ती लेखणी त्या वेळेला ते प्रसंग उभे करते. उदाहरणार्थ आता सगळ्या संतांना या कादंबरीमध्ये मी ज्या पद्धतीने प्रसंग, पात्र, त्यांची रचना, त्यातले संवाद हे ज्या पद्धतीने उभं केलेलं आहे, अर्थात प्रत्येकाचं मांडणी वेगवेगळी असू शकते ना. तर जसं विठ्ठलाला स्वतःचं काही चरित्र नाही आहे, या 4-5 ओळींच्या त्या रुक्मिणी शोधाच्या मिथक कथेपलीकडे स्वतःचं चरित्र नाही आहे. मग त्याचं चरित्र काय आहे, तर संतांनी त्याच्याबद्दल जे जे म्हटलेलं आहे, संतांना जे जे अनुभव आलेले आहेत तेच विठ्ठलाचं पण चरित्र आहे. मग ते सगळं अभ्यासल्यानंतर माझा विठ्ठल जो खरं तर मी एक लेखक म्हणून आणि मला जो काही दिसतो विठ्ठल, त्या तादात्म्य पावल्यातून जे काही रसायन तयार होईल तो विठ्ठल ज्या पद्धतीने शोधत जाईल, सगळ्या संतांना भेटत जाईल, त्यांच्यातून जे संवाद होतील आणि मग हे सगळं करत करत तो अगदी साने गुरुजींच्या मंदिर प्रवेशाच्या लढ्यापर्यंत आणि तिथून पुढे तो आत्ताच्या 2025 पर्यंत, आत्ताच्या सामाजिक परिस्थितीपर्यंत तो येऊन ठेपणार आहे. आणि तिथं आल्यानंतर त्याचे काय ऑब्झर्वेशन्स असतील, त्याला काय बघायला मिळेल, त्याला काय आवडेल, काय नाही आवडेल, इथंपर्यंत तो येऊन थांबणार आहे. मग त्याच्यानंतर आता विठ्ठलानंतर वीट सोडलेली आहे, तो वीट सोडलेला विठ्ठल पुन्हा विटेवर जाणार आहे की नाही जाणार आहे, या सगळ्या अनुषंगाने वाचकांना एका बाजूला ती करमणूक पण करणार आहे, ती रंजकता ही त्यामध्ये तितकी आहे. आणि दुसऱ्या बाजूला ती थोडंफार 7 प्रश्नांची उत्तर देऊन 17 प्रश्न निर्माण पण करणार आहे. नाही, खरंच मी म्हणजे तोच प्रश्न विचारणार होती की प्रतिसाद कसा मिळतोय. पण आता पुढचा प्रश्न माझा अगदी शेवटचा प्रश्न आपल्या गप्पांमधला असेल. विनायक, या निमित्ताने भरपूर अभ्यास झाला असेल, कारण तू सांगितलंस की संतांचा पण उल्लेख येतो, बाकी गोष्टी येतात. तर तिसरं पुस्तक म्हणा, तिसरी काही कादंबरी आम्हाला वाचायला मिळणार आहे का विनायककडनं? याच कडीतली काही वेगळ्या प्रकारची आहे का डोक्यात, किंवा काही काम सुरू आहे का? अगदीच आता काही काम नाही सुरू आहे, पण संकल्पना म्हणून डिअर तुकोबा हे जे पुस्तक आहे त्याचाच पुढचा भाग पुन्हा डिअर तुकोबा अशा अनुषंगाने मी थोडा एक्सप्लोर करतोय. मला त्याबद्दलच्या काही संकल्पना सुचलेल्या आहेत, पण त्यावर अजिबातच आता काम सुरू नाही आहे. पण भविष्यात कधीतरी मी ते नक्की करेन. आणि या कादंबरीची ही धाटणी अशी आहे की ही कादंबरी ही पुन्हा नव्यानं वेगळ्या दुसऱ्या भागामध्ये पण येऊ शकते, अशा शक्यता अर्थातच या कादंबरीत ही शिल्लक आहे. ज्यांनी वाचली त्यांना ती लक्षात येईलच. पण तुर्तास आता सध्या असं काही नाही. आता हीच कादंबरी आणि डिअर तुकोबाचा रिस्पॉन्स ही खूप चांगल्या पद्धतीने येतोय. त्याच्या 10 म्हणजे साधारणतः 10,000 पुस्तकं खपलेली आहेत. 11वी आवृत्ती सुरू आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती संपत आली आहे, म्हणजे हे 2000 पुस्तकं साधारण खपत आलेली आहेत. तर चांगला रिस्पॉन्स मिळतोय, यातच मला सध्या आनंद आहे. इतकंच नाही, खरंच विनायक, म्हणजे तुमच्यासारखे जे युवा लेखक आहेत जे मराठी भाषेत व्यक्त होतात, आणि तू जसं सांगितलंस की तुला विठ्ठल जसा दिसला तो तू मांडला, आणि खरं तर युवा पिढीकडनं हेच अपेक्षित आहे. वाचकांनाही अशाच प्रकारचं लिखाण अभिप्रेत आहे. त्यामुळे तुम्ही उत्तम काम करताय. तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या कामासाठी, नव्या लिखाणासाठी खूप शुभेच्छा, आणि आज आनंदाचं पानसाठी वेळ दिलात त्यासाठी आभार. थँक्यू सो मच. ABP माझाही मनापासून आभार ही संधी दिल्याबद्दल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले लेखक विविध प्रकारचं लिखाण करतायत आणि आम्हाला पाठवतातही आहेत. त्यांचे विषय खूप वेगळे आहेत. ती पुस्तकं तुमच्यापर्यंत पोचवायचा आम्ही या लक्षवेधी पुस्तकांच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. तेव्हा आजचं पहिलं पुस्तक आहे ग्रामीण जीवनाचं वास्तव मांडणारं 2 भाकरी हे पुस्तक. दत्तात्रय मानुगडे यांचं अभिनंदन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे.
दुसरं पुस्तक बालकुमार साहित्याच्या प्रकारात मोडणारं. झिब्रा ही बालकुमार कादंबरी संजय ऐलवाड यांनी लिहिली आहे. संस्कृती प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. तिसरं पुस्तक आहे प्रसिद्ध लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचं अगदी नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक, ज्याचं नाव आहे बाई हरत नसते. पेन प्रकाशनाचं हे अगदी नवकोरं पुस्तक आहे. एम.टी. आयवामारू या कादंबरीनं मराठी वाचकांच्या मनात स्थान मिळवलेल्या अनंत सामंत यांचं नवीन पुस्तक आलंय, जे ललित लेखन आहे. त्याचं नाव आहे ही चंद्रचूर्याची नक्षी. रोहन प्रकाशनाचं हे पुस्तक आहे, जे सुद्धा नुकतंच प्रकाशित झालंय. खरं तर युवा पिढी मराठी साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेचं सौंदर्य खुलवते, आपले विचार आपल्या मातृभाषेत मांडते. हे अत्यंत स्वागतार्ह आहे आणि म्हणूनच आपल्यासारखे वाचक आपण आहोत. आपण वाचत राहूया आणि अर्थात मराठी भाषा आणि वाचन संस्कृती टिकवूया. धन्यवाद.